ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असून मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा केली जाते। आपल्यावरची आपल्या कुटुंबावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असून या गुरुवारी तुम्ही कोणतेही उपाय जर सेवा करत असाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला मी एका ठिकाणी सांगणार आहे, तर त्या ठिकाणी एक सुपारी ठेवायची आहे। ही सुपारी ठेवल्यामुळे आपल्या कुटुंबावर कितीही विघ्न संकट बाधा असतील तर ती दूर होऊन आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती भरभराट होणार आहे। आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत। आता हा सुपारीचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणत्या ठिकाणी ही सुपारी ठेवायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा असतात आणि ती दूर करण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो, परंतु कितीही प्रयत्न केले तरी देखील आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होत नाहीत किंवा एखाद्याने केलेली करणी बाधा असते, ग्रह दोष असतात, वास्तु दोष असतात, एखाद्याचा विवाह ठरत नसेल, घरामध्ये सतत असणारे आजारपण यामुळे आपण त्रस्त असतो। परंतु जर आपण काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर केले तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास देखील मदत होते। म्हणूनच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय करायचा आहे। मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलेली कोणतीही सेवा असेल, उपाय असेल तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या घराची भरभराट होणार आहे। आता जो उपाय आपण पाहणार आहोत तर तो उपाय कशा प्रकारे करायचा आहे, तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या सुपाऱ्या लागणार आहेत तर त्या पूजेसाठी वापरतात तर त्या सुपाऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत। ज्या खाण्यासाठी सुपाऱ्या वापरल्या जातात तर त्या सुपाऱ्या आपण घ्यायच्या नाहीत। त्याचबरोबर सुपारी घेत असताना अगोदर कोणत्याही पूजेसाठी जर वापरलेली सुपारी असेल तर ती देखील आपल्याला ह्या उपायासाठी घ्यायची नाही। नवीनच सुपारी या उपायासाठी आपल्याला खरेदी करून आणायची आहे। त्याचबरोबर 2 किंवा 3 1-1 रुपयाची नाणी देखील आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत। तुम्ही जितक्या सुपाऱ्यांचा उपाय करणार आहात तर तितके 1 रुपयाची नाणी आपण घ्यायची आहेत। आता हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी देखील करू शकता किंवा संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला हा उपाय केला तरी देखील चालेल। उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला हे 1 रुपयाचं नाणं आहे आणि सुपारी आहे तर त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक करत असताना पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने किंवा पुन्हा एकदा पाण्याने तुम्हाला करून घ्यायचा आहे। स्वच्छ सुपारी 1 रुपयाचं नाणं पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत। या अक्षदांवरती 2 खाऊची पानं म्हणजे विड्याची पानं ठेवायची आहेत। त्यावरती 1 रुपयाचं नाणं आणि ही सुपारी ठेवायची आहे। त्याच्याच बाजूला 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत। अशा प्रकारे जर तुम्ही 2 सुपाऱ्या घेतल्या असतील, 3 सुपाऱ्या घेतल्या असतील तर तुम्हाला ठेवायच्या आहेत। विधिवत या सुपाऱ्यांची पूजा करून घ्यायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे। अखंड अक्षदा या सुपाऱ्याला, या 1 रुपयाच्या नाण्याला अर्पण करायचे आहे। मनापासून आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला, भगवान श्रीहरी विष्णूंना, इष्टदेवतांना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर 108 वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे। माता लक्ष्मी समोर देशी गाईच्या तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे। जरी तुम्ही संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला जरी हा उपाय करत असाल तर 3 सांजेपासून दुसऱ्या दिवशीच्या देवपूजेपर्यंत आपल्याला हा अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे किंवा सकाळी जरी तुम्ही पूजा केली असेल तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे। दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे। जितक्या जास्त माता लक्ष्मीच्या सेवा करता येतील तितक्या करायच्या आहेत। उंबराच्या झाडाची या दिवशी आपल्याला विधिवत पूजा सेवा करायची आहे। उंबराच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असते। पिंपळाच्या झाडाची देखील या दिवशी तुम्ही पूजा विधी करू शकता। त्यानंतर तुम्ही संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा या सुपारीची, 1 रुपयाच्या नाण्याची, अखंड लवंगांची पूजा करायची आहे। पुन्हा एकदा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी, कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर दुसरा दिवस येत आहे शुक्रवार। शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। आता आपण 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 2 लवंगा ठेवलेल्या आहेत तर त्या कुठे ठेवायच्या आहेत तर ते मी अगोदर सांगते, त्यानंतर तुम्ही पुढचा उपाय करायचा आहे।
तर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते, घरामध्ये सुख समृद्धी भरभराट या ठिकाणाहून येत असते, तर या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला वरच्या बाजूला आपल्याला एक पोटली तयार करायची आहे आणि त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि 2 लवंगा बांधायच्या आहेत। याचप्रमाणे अशीच एक पोटली तयार करून तुमच्या ज्या ठिकाणी तिजोरी असेल, घरातील धन ठेवत असाल, पैसा अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे। आणि तिसरी जी पोटली आहे, तर तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे। जर तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची नसेल तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ही पोटली स्थापन करू शकता। अशा 3 किंवा 2 पोटल्या तुम्हाला बनवायचे आहेत। आता काय करायचं आहे, 1 रुपयाचं नाणं, 2 लवंगा आणि सुपारी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। माता लक्ष्मी समोर बसायचं आहे। आपल्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील, जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या भरभराटीसाठी, व्यवसायामध्ये वाढ व्हावी यासाठी, आपल्या घरामध्ये पैसा अडका यावा यासाठी आपल्याला मनापासून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। पुन्हा 108 वेळा तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा सुक्तमचं पठण करू शकता किंवा माता लक्ष्मीचा तुम्हाला कोणताही मंत्र जप येत असेल तर तो करू शकता। आणि हे जे आपण 3 वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला 3 वेळा हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही 2 वेळा 2 सुपाऱ्या ठेवल्या असतील तर तुम्ही 2 वेळा हा उपाय करू शकता। परंतु या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मग तुम्हाला एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे। पिवळा रंग हा भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही तो घेऊ शकता किंवा लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तो घेऊ शकता। या नवीन वस्त्र घ्यायचं आहे। या वस्त्रामध्ये 11 अखंड अक्षता ठेवायच्या आहेत, त्या देखील कुठे तुटलेल्या, किडलेल्या, खराब झालेल्या नसावेत। त्यावरती 1 रुपयाचं नाणं, त्याच्यावरती 1 सुपारी आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत। याची एक पोटली तयार करून मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला, त्याचबरोबर आपल्या ज्या ठिकाणी व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या तिजोरीमध्ये, गल्ल्यामध्ये, कुठेही ज्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे। त्याचबरोबर एक पोटली देवघरामध्ये तुम्ही स्थापन करायची आहे। आता तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि ते काम पूर्ण होत नसेल किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा एखाद्याच्या प्रत्येक कामामध्ये, शिक्षणामध्ये असेल किंवा नोकरी संबंधित जात असाल आणि त्यामध्ये जर अडथळे येत असतील तर त्यावेळेला आपण हे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्या सोबत ठेवायचे आहे। तिथून परत आल्यावरती पुन्हा एकदा 1 रुपयाच्या नाण्याला, सुपारीला अभिषेक करायचा आहे, पुन्हा एकदा धूपदीप दाखवायचा आहे, विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या पोटलीमध्ये हे बांधून ठेवायचं आहे। लवंग या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे आपल्याला या लवंगा ठेवायच्या आहेत। सुपारी जी आहे तर ती सुपारी गणपती बाप्पांचं स्वरूप मानले जाते, विघ्नहर्ताचं स्वरूप मानलं जातं, त्यामुळे कोणतंही विघ्न संकट येत असेल तर त्यावेळेला तुमच्या सोबत ही सुपारी ठेवायची आहे। परंतु देवघरामध्ये स्थापन करत असताना किंवा कोणत्याही ठिकाणी ही ठेवत असताना सर्वप्रथम आपल्याला त्याचा अगोदर अभिषेक करायचा आहे, पूजन करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी ती ठेवून द्यायची आहे। हे जे विड्याची पानं आहे तर ती तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये देखील टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा तुमचं जे घरामध्ये धनधान्य आहे तर त्या धनधान्यामध्ये देखील तुम्ही ही विड्याची पानं ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये जरी ठेवली तरी देखील चालतील। तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या ज्या मी सांगितलेल्या सुपाऱ्या आहेत, मग तुम्ही 2 सुपाऱ्यांचा करू शकता किंवा 3 सुपाऱ्यांचा हा उपाय करू शकता। 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मी स्वरूप आहे। आपण ज्या उपायासाठी ज्या वस्तू वापरलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू आपल्यावरील सर्व विघ्न, संकट, बाधा दूर करणाऱ्या आहेत। आता तुम्हाला जर मार्गशीर्ष गुरुवारी किंवा शुक्रवारी हा उपाय करणं जरी शक्य होत नसेल तर मग तुम्ही कोणत्याही विशिष्ट तिथींना जरी हा उपाय केला, पौर्णिमा असेल किंवा इतर कोणताही दिवस असेल, गुरुपुषामृत असेल तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा शक्य नसेल तर मग इतर कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील हा उपाय करू शकता। अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आणि त्यामुळे तुम्ही जर हा उपाय केला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला लाभणार आहे। माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्यावरती कधीही कोणतंही संकट येणार नाही। आपल्या घरामध्ये जी दारिद्र्य आहे, विघ्न आहे तर ती देखील माता लक्ष्मीच्या कृपेनं दूर होणार आहेत। माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे। परंतु कोणतीही सेवा करत असताना, उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं, तरच आपण केलेल्या सेवेचे, केलेल्या उपायाचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवती। ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जर काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।